नमस्कार मंडळी. मनोरंजनाचा दरवाजा उघडायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेली आहे सुशीला सुजित या चित्रपटाची संपूर्ण टीम. त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. महाराष्ट्राचा रोमॅन्टिक स्टार स्वप्नील जोशी, सुप्रसिद्ध अभिनेत्री रेणुका दफ्तरदार, अष्टपैलू अभिनेते सुनील तावडे सर, हास्य जत्रेच्या परिवाराची अत्यंत लाडकी आणि या सिनेमातून निर्माती होण्यासाठी सज्ज झालेली मंजुताई ओक, या सिनेमाचे लेखक अजय कांबळे, या सिनेमाचे निर्माते निलेश राठी सर, कूल, ब्युटिफुल, टॅलेंटेड आणि दस्तूर खुद्द सुशीला सोनाली कुलकर्णी, खट्याळ, मिश्किल, रुबाबदार आणि या सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद ओक. तसंच चेतना आणि नम्रताने सुद्धा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका, इंटरेस्टिंग भूमिका निभावलेल्या आहेत. चेतनाने एक छान गाणं गायलं या चित्रपटात. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. तुमच्याबरोबर खूप गप्पा मारायच्या आहेत, धमाल करायची आहे, पण आत्ता वळणार आहोत प्रहसनांकडे. मंडळी, सेलिब्रिटी समीर चौघुले यांच्या घरी आले आहेत काही खास पाहुणे. पण बघूया त्यांच्यासाठी दरवाजा उघडल्यानंतर ह्यांच्या आयुष्यात काय उलथापालथ होतीये तेच पाहण्यासाठी मंचावर स्वागत करूया हास्य महारथी समीर चौघुले, विरोधाचे नवे फंडे ईशा डे आणि काही खास पाहुणे यांचं. अशी बेल नाहीये रे. अरे अशीच आहे. अरे अशी नाहीये रे. अरे मी बघतो ना एपिसोड, अशीच आहे. समय कशी बेल आहे? अरे थांब ना यार, हे भिंत आहे ना मध्ये, लॉजिक लाव ना यार काहीतरी. नटानी चौथ्या भिंतीचं भान ठेवलं पाहिजे. अरे नटानी ना, आपल्याला काय. मी कधी दरवाजा उघडायचा सांगा रे मला. हा, ये ये, आज आलो. समय 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 ये लवकर ये. अरे हा कोण आहे? अच्छा, अरे अरे स्वप्नील यार, कशा तू? हे ऐकलंस का? प्रसाद नमस्कार. स्वप्नील बांदोडकर, फेवरेट आहे मी तुमची एकदम, मला खूप आवडतात. ऐक इकडे ये. अरे शांत हो ना जरा. प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी आहेत ते. वहिनी काय हरकत नाही. हरकत नाही. वहिनी बसा. अरे सॉरी यार. अरे हो, वहिनी ठीक आहे बसा ना. बसा. अरे वहिनी शांत बस जरा. Sorry, मला अरे, नका. नको. वहिनी मला सवय नाही असं सेलिब्रिटी येण्याची. तुम्ही काय हो? सॉरी मला तुमची चूकच नाही वहिनी. हा आणत नाही ना तुम्हाला भेटवाल कधी सेटवर. आम्ही किती वेळा सांगतो वहिनी नाण वहिनी नाण. एक मिनिट वहिनी तिकडे बघा. तिकडे बघा ना प्लीज. इकडे बघा. भाई सेम. अरे वहिनी तुम्ही सेम एका मोठ्या बॉलिवूड हिरोईन सारखे दिसता. कृती सनन. वहिनी या. वहिनी 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 हे नाही. मी आणि कृती सनन नातेवाईक आहात. हाय, आमची बहीण आहे. वाटलंच. कुठली लांबची बहीण? वडनरकर आडनाव आहे. डे लावून फिरतेस तू. कृती सेनन कमी, सुरेश मेनन जास्त दिसतेस तू. ऐक. रे वाटेल बोल नकोस. अरे नको करूया. काय हाय बाकी काय? घरी आलं पाहुणे काय पाणी बिणी विचार. पाणी आण. ए ए वहिनी बसा बसा. सम्या पाणी आण. नाही मी जरा स्क्रिप्ट लिहितो. तू सम्या पाणी आण. अरे मी स्क्रिप्ट लिहितो तो. त्या स्क्रिप्ट मध्ये जे पाणी घालतोस ना त्यावेळी आज आमच्यासाठी पाणी आण. एक दिवस तू पाणी आणलास तू झिजणार आहे सम्या. हे असं काय? ए पाणी आण रे. आणि 2 कप चहा टाक सर. 2 कप. आज काय त्यांच्या मनात मला काही कळत नाहीये आज. वहिनी वहिनी. वाटलं तुम्ही आज इथे कसे पण अचानक? आमचा चित्रपट येतो ना नवीन. तर मग आता काय होतं, लोक ओरडतात ना प्रमोशन होत नाही म्हणून आम्ही काय विचार केला, काय? लोकांच्या घरोघरी जाऊनच प्रमोशन करूया. घरी जायचं. दारोदारी फिरतोय छान आहे. सगळ्या बिल्डिंग सगळ्या घरांमध्ये. म्हणून तर आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्हाला ते हे द्यायचंय पॅम्पलेट. नाही, आम्ही व्हेज आहोत, नाही खात पापलेट वगैरे.
पापलेट नाही पॅम्पलेट म्हणतात, नीट ऐक. एवढं काय सेन्स ऑफ अरे कुठे एवढं काही अरे सेन्स ऑफ ह्युमर नाहीये, फंबल पडलाय तिचा. ऐक नेहमीचा मूर्खपणा आहे. सेन्स ऑफ ह्युमर आहे. वहिनी मला सांगा, ते हा जे बाहेर मिरवतो स्किट लिहितो खरं सांगा तुम्ही लिहून देता ना? सकाळी लिहिते मी. रोज सकाळी लिहावं लागतं. अरे मस्त वहिनी, कमाल. कमाल. कशी नसतेस? थांब ना जरा, कोण आलंय त्यांच्यासमोर नको करूस, त्यांच्या नादाला नको लागूस. अनेकांना पोचवलंय त्यांनी. सोडतो बाबा, थांब जरा, शांत बस जरा. बाबा रे चल झालं ना, बाकी मी येतो पिक्चरला. हा नक्की येतो. चला चला येस येतो. हा या चल. काय आलं? काय ना? काय झालं वहिनी? काय काय झालंय पशा? थांब जरा. काहीच नाही. काय झालं? काय झालं वहिनी? काय झालंय? तुमच्या डोळ्यात एवढं पाणी का दाटून आलंय वहिनी? यार 2 मिनिट थांब, इकडे जोडतो यार, नका करू यार. अरे ती रडायला लागेल, पुढचे 2 तास रडत बसेल ती. तिचा स्वभाव तसाच आहे. तिला सांगितलं ना जरा अंग गरम लागतंय, 102 ताप येतो दुसऱ्या मिनिटाला. ओके नाही ग? नेहमी. वहिनी इकडे बस. अरे नका करू, नका करू. वहिनी अरे यार. वहिनी माझ्या डोळ्यात बघा. अरे नको, असं नको ग. एवढं नाही वहिनी, थोडं लांबून. माझ्या डोळ्यात बघा वहिनी, आणि मला सांगा वहिनी, तुमच्या डोळ्यांमध्ये दुःखांचा महापूर दाटून आलाय वहिनी. अरे कुठला महापूर? वहिनी काय झालंय? वहिनी काय झालंय? अगं कोणी मेलंय का तुझ्या घरचं? कसं असं एवढं हे हात लावू नको ना. हा तर तिला आवरायला हवं ना. अरे शांत मी आज सगळं बोलणार आहे. बोला वहिनी, तुम्ही मोकळ्या व्हा आणि आम्हाला स्किट बंद पटकन मोकळं करा. भाऊजी प्लीज सांगा तुम्ही. अरे प्लीज यार. बोला बाई. भाऊजी तुम्ही विचारताय म्हणून सांगते, नाही तर मी असं बाहेर जाऊन नाही बोलणार. बोला. यांना बघवत नाही माझं कौतुक. अरे असं नाही. आज तुम्ही मला बोललात मी कृती झेंटा दिसते. कुठली प्रीती झिंटा? कृती सेना नाही ते. अरे कृती झिंटा असं नाही. किती झिंटा आहे? कृती झिंटा नाही आहे. तुम्हाला बोला तुम्ही वहिनी. आताही माझ्या चुका काढताय. जाऊ दे, बोला तुम्ही. मी त्यांना बघवत नाही. माझं नाही, कोणी तुम्ही कौतुक केलं ना की हे बापरे हिचं काय, ही पुढे जाईल का आपल्या, अशी यांना भीती वाटते. यांना काय वाटतं, मी ग्रेट, मी करतो ते सगळं ग्रेट. भाऊजी गेली 10 वर्ष. शी समय एक मिनिट. गेली 10 वर्ष याचा शी करण्यासारखं काय मला सांग. तू सांग काय ही बोलली याच्यावर तू शी समयाशी असा रिॲक्ट झालास. काय बोलली? ऐकू आलं? काय कळलं का तुला? मग नको ना, आधी नीट बघ आणि रिॲक्ट हो. समोरच्या खुर्चीवर बसलास का काही न बघता रिॲक्ट व्हायला? अर्धवट काहीतरी असं नको करूस. आज त्यांना बोलू नका. मी आज बोलणार आहे. हा सगळं. वहिनी तुम्ही बोला. आज काही होते मी बोलणार आहे. बोला. नको. भाऊजी गेली 10 वर्ष हा माणूस फक्त स्किट करतोय. बरोबर. कसं जगायचं आम्ही? आमच्या शाळेचा रियुनियनचा व्हॉट्सअपवर ग्रुप आहे. मला माहिती आहे. एक मिनिट, काय ग्रुपचं नाव काय? थांब जरा. ग्रुपचं नाव काय? कॉलेज रियुनियन ग्रुप. हाच आहे. आज असणार. अरे तोच असणार ना. सगळं अरे माहिती तोच आहे माहिती. भाऊजी. भाऊजी खरंच तो ग्रुप आहे ना, त्याच्यात मला वहिनी बोला वहिनी बोला. भाऊजी त्यात मला स्किट्याची बायको म्हणून ओळखतात. कुठे चाललंय? कुठे चाललास तू? तुला या घरात एक क्षणही राहायचं नाहीये. हा? स्किट्याची बायको? अरे तुला स्किटाचा जज म्हणून ओळखतात ते बघ आधी.
नका. हा ते सिनेमे पण हा. करतात, ऍक्टिंग करतात, ते दिग्दर्शन करतात. हा आता वहिनी मी निर्माता पण आहे आणि एक छोटस गाणं पण गायलं आता. भाऊजी काय काय करतात भाऊजी बघा. आणि मुळात ते ज्या शैलीची ऍक्टिंग करतात ना त्याच शैलीचं अवॉर्ड त्यांना मिळतं. हा. तुमच्यासारखं नाहीये मी सिरियस रोल केलाय आणि कॉमेडी अवॉर्ड घेऊन जायचं. अरे कुठल्या डिरेक्टर कडे काम करतो रे तू? अरे तूच होतास तूच. ए भाई ए अरे आता मी तुझ्या डिरेक्शन मध्ये काम करतोय, मला कुठला अवॉर्ड मिळणार? कॉमेडी केलं ना म्हणजे? तुला सिरियस मिळणार, तुला सिरियसली कॉमेडी मिळणार. भाई दोन्ही अवॉर्ड कसे मिळतील? दोन्ही मिळत. अरे एका अवॉर्ड वर ना आठवलं वहिनी. काय? प्लीज नको वहिनी तुम्ही त्या अवॉर्ड फंक्शनला का नव्हतात वहिनी? मी नाही येत ना, कुठला अवॉर्ड मी यांच्यासाठी कशाला? नॉमिनेशन होतं वहिनी. चंद्रमुखीसाठी तुमचं नॉमिनेशन होतं, सर्वोत्कृष्ट सहाय्यक पत्नी. अरे नाही रे, हे कुठलं अवॉर्ड आहे? सर्वोत्कृष्ट सहाय्यक काय म्हणाला तू? पत्नी असं नाही, असं कुठलं अवॉर्ड? असं अवॉर्ड असतं. नाही रे, असतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ची पत्नी, सर्वोत्कृष्ट सहाय्यक पत्नी. अरे नाही रे, असं अवॉर्डच नसतं. त्या माणसाने मला सांगितलं पण नाही. अरे पण असं का? किती वाटते तुम्हाला मी पुढे निघून जाईन? तुमच्या अरे, पण तू- इन्सिक्युअर आहात तुम्ही. अरे पण तू शैलतीत नाहीच आहेस तर का भीती वाटेल मला? भाऊजी यांनी मला सांगितलंही नव्हतं. इन्सिक्युअर माणूस आहे हा. मला माहित असतं तर मी आले नसते. थांबा यार, झालं नाही यार तुम्ही. आम्ही थांबू शकत नाही, निघतो. चल, प्लीज निघा. चल, वहिनी आम्ही बघतो पिक्चर. हा येतो तुम्ही मी. जा. येतो. वहिनी भाऊजी फक्त जाता जाता एवढंच सांगतो की भरल्या पाण्यात घरातनं डोळे कधी बाहेर काढायचे नाहीत. काय बोलतोयस? तुझं तुला कळतंय का? काय बोलताय? अहो भरल्या घरात डोळ्यातून पाणी काढायचं नाही. वहिनी वहिनी कशा? भाऊजी मला बहीण नाहीये वहिनी. भाऊजी भाऊजी मला पण 4 भाऊ आहेत भाऊजी. हे वाक्य आनंदाने घ्यायचं असतं. मला पण 4 भाऊ आहेत. हे दुःख मानणारं काय आहे? तू काय बोलतेस तू? ऐक. वहिनी तुमच्या चेहऱ्यात मला माझा चुलत भाऊ दिसतो. ए, चुलत बहीण दिसते. चुलत बहीण, चुलत वहिनी, बहीण. तू माझे भाऊजी मी बहीण वाटते तुम्हाला? मी तुम्हाला आजपासून ताई म्हणू? हो दादा. ताई! नुसतं ताई नाही, हातीम ताई म्हण. हातीम ताई. चेहरा बघ कसा झालाय तुझा, कसं रडताना कशी दिसतंय बघ जरा तू चेहरा. तिला वाटेल ते बोलायचं नाही. माझी ताई आहे ती. तुझी दुसरी बायको असली म्हणून काय झालं? काहीतरी काय बोल? एक मिनिट. काय बोललात भाऊजी? माझी ताई आहे ती. नाही त्याच्यानंतर काय बोलला? तुझी दुसरी बायको असली म्हणून काय झालं? कुठली दुसरी बायको? ही ह्याची दुसरी बायको आहे. अरे नाही रे. ए पशा काय रे, काय करतोयस? अरे नको रे नको. ऐक ऐक ईशा, आतापर्यंत मस्करी होती, आता जरा सिरियस व्हायला लागला आता. नाही ईशा ऐक. दुसरी बायको म्हणजे काय? काढलास मर्द टांगेवाला, काढलास खेचून. दुसरी बायको म्हणजे काय? ऐक ईशा काय बोलताय ते? माझं बोलू दे. पहिली बायको कोण आहे? अगं बायको पहिली कोण आहे? तू. कोण आहे पहिली बायको? तायडे काय व्हेरिएशन्स आहेत यार. आई मी सांगतो ह्याच्यापेक्षा चांगले व्हेरिएशन ही बाई देते. 100%. गप्पास रे. व्हेरिएशन नको घेऊ. माझा संसार मोडाला. हे प्रमोशन करायला तर संसार मोडाला आलात तुम्ही मला माझा. मला सांग, त्या दिवशी माझी सेटवर ओळख करून दिलीस, खांद्यावर हात टाकून, ही माझी बायको, ती कोण होती? अरे कोणी नव्हती, कोण काहीतरी बोलत. ऐक माझं. स्वप्नील तुला आठवत आहे? मला आठवतंय. तू त्या दिवशी आला पण नव्हतास. अरे म्हणून तर मला आठवतंय. मला आठवतंय वहिनी, मुलगी होती, पोपटी रंगाचा शर्ट आणि लाल रंगाची काय समय पॅन्ट. वधून घ्या. शी सम्या शी. अरे पॅन्टचा कलर लक्षात आहे सम्या. अरे हार. अरे नाही ते. अरे शी सम्या शी. अरे वदवून घेतला यार माझ्या तोंडून. मस्त झालं तुमचं प्रमोशन. अरे यार बस करा यार तुम्ही. काय अरे वा, ए थांबा एक मिनिट. काय झालं? जपान मध्ये भूकंप. काय? काय? कुणी बोललं का? मला मंजूचा फोन लावायचा आहे. काय रे माझा पासवर्ड? हा, मंजू माझं काळीज. तुला तरी पटतंय का? म्हणजे तुला तरी पटतंय का हे? ए नाही रे. नाही रे. हे सम्या सायलेन्स. हॅलो? सम्या फोन लागतोय. नाही रे. हॅलो मंजू. हा अगं नाही, ते जपानमध्ये भूकंप झाला ना, तर म्हटलं तुला विचारू, बरी आहेस ना? हा ओके, काळजी घ्या. त्या बरी आहे ना? जपानला आहेत? हा? जपानला आहेत मंजू वहिनी? नाही, ती घरी आहे अंधेरीत. मग भूकंप?
अहो ते काय जपानमध्ये भूकंप झाला ना तर मला काळजी वाटायला लागली, पाल्पिटेशन वाढलं, म्हटलं विचारावं बरी आहेस ना. जपानला भूकंप झाला, हा वर्सोवाला फोन करून विचारतो तू बरी आहेस का? प्रेम आहे ते. खड्ड्यात गेला प्रेम किती खोटारडेपणा, तुला कळत कसं नाही यार. अरे बस करा यार, जा आता. ठीक आहे ठीक आहे. नाही ठीक आहे ना, एक मिनिट निघा. प्रसाद, चल. मी 30 वेळा हा पैशाचं बोलून टाक. नाही, नाही भाई, व्यवहार आहे पैसा. वहिनी एक मिनिट, एक मिनिट. आई आई समोर नको. पशा एक मिनिट. वहिनी माफ करा, मी थोडा स्पष्ट बघताय, तुम्ही बसा बसा. अरे जेव्हा प्रसादला तुमच्याशी काहीतरी बोलायचं. भाऊजी पशा बोल, पशा घाबरू बोल. नका. भाऊजी बोलून टाका, काय झालंय? ताई काय झालंय, हा दर महिन्याला मला पैसे देतो. गेले 2-3 महिने त्यांनी पैसे दिले नाहीत. मी मेसेज करतो त्यावर रिप्लाय पण करत नाही. कसले पैसे? असले पैसे तुला माहित नाही ताई, काय नाही. ते याचं स्किट पडतं ना, पण तरी मी कधी कधी जाऊन मिठी मारतो. त्याचे ते मला पर मिठी 1,500 रुपये देतो. माहिती नव्हतं तू? अरे अरे पाप म्हणतात त्याला, पाप. पाप काय बोलतोय 1,500 रुपये देता तुम्ही फक्त मिठीचे? अगं नाही. अरे भाऊजी, मी विचारच करत होते की मला तरी एकदा पण एक क्षण पण हसायला येत नाही यांचं स्किट बघताना. मला पण येत नाही. हे काय येतात मिठी मारायला? माझं घर लोन आहे ना घराचं, पैसे कमवायला लागतात. मग माझे रेट ठरलेले आहेत. मिठी 1,500, बहारदार 500 रुपये, वा छान 300 रुपये, शिट्टी 100 रुपये. जी वाजवतच नाहीस तू, सही वाजवते तू, फक्त ऍक्शन करतोस तिकडे. अरे अर्धे देतो रे मी तिला. का आजकालची सगळी तरुण पोरं ते असं डीलिंग करतात. त्यांना काय मेहनत करून यश मिळवायचंच नाही ना, म्हणून हा सोपा मार्ग निवडतात. माझ्याशी डील करतात कौतुकाचं पैसे. एक मिनिट भाऊजी, म्हणजे बाकीचे लोक पण हे करतात? सगळे. तुमचा तो ओमकार राऊत 4 वाउचर आहेत कसं काय? माझ्यामुळे. 50% माल देतो. भाऊजी मग तुमचा तो हा पृथ्वी प्रताप. एक मिनिट, हास्य जत्रेमध्ये पृथ्वी प्रताप कोण आहे? नाही का, ज्याचा अभिनय लपवायला गोस्वामी वेगवेगळे विग आणि मिशा मागवतो तो आहे रे तो. त्याचं कौतुक मी करायचं, मी त्याचं कौतुक करायचं मी. करता पण तुम्ही. कारण 75% देतो मला. तो प्रभाकर मोरे. ते पण देतात काय पैसे? नाही, प्रभाकर मोरे आणि अरुण कदम यांना मी देतो पैसे. व्हॉट अन ऍक्टर प्रभाकर मोरे. When he comes on the stage, he owns the stage. भारी आहेत, माझे पण फेवरेट आहेत. कुठल्या लेवलला आणलाय तुम्ही हा शो, कळतंय तुम्हाला? 900 एपिसोड बरं चाललं होतं, हा एक स्किट करायला आला. कुठे आणलात हा शो, कळतंय का तुला? रेट इज रेट, रेट इज रेट. तर तेव्हा मला जर पैसे दिले तर बरं होईल. माझं घर आहे ना, माझं लोन. काय मिळालं रे हे सगळं कळून? तुला माहितीये का पुढचे 10 दिवस असं वाचलो. का करता यार हे? भाऊजी 1,000 रुपये ठेवा, कोणाला सांगू नका हे काय करतात. ओके. ते हसवायला पैसे देतात, ते बाहेर काढू नका. वहिनी मला घ्या ना. अरे पण तो नाहीच आहे हास्य जत्रे, तो नाहीच आहे हास्य जत्रे. कळलं लोकांना तर काय म्हणतील. अरे प्रसाद, जाईल आपली. गप्पा बसा तुम्ही. स्वप्नील, काय चाललंय तुमचं? ही पण आली. हास्य जत्रेच्या इतिहासातलं पहिलं स्किट आहे ज्यात समोर कोणीच नाहीये. अरे काय हे प्रसाद, कमाल करतो स्वप्नील. तुम्ही ना ज्या घरी जाता पॅम्पलेट द्यायला तिथेच रमता. माझी C आणि D विंग मध्ये पॅम्पलेट्स वाटून झाली सुद्धा वेड्यांनो. स्पीड आहे तुझा खरंच. समीर, अरे सोनाली, अरे तुम्ही दोघं समीरच्या घरी आला का? अरे कसा आहे समीर? हाय. बायको, त्यांची बायको. हाय वहिनी, किती छान वाटलं भेटून. काय अगो बाई, कशी आहे तब्येत? बापरे. बरं वाटतंय ना आता? म्हणजे ना स्किट एखादं पडतं ना किंवा पंचेस बसत नाहीत तेव्हा मी समीरला विचारते, तेव्हा त्यांनीच सांगितलंय तुम्हाला काहीतरी असाध्य दुर्धर रोग झालाय ना, त्यामुळे समीरचं परफॉर्मन्स मध्ये लक्ष लागत नाही, कारण त्याला घरची सगळी कामं त्याला करावी लागतात. तो तर मला म्हणाला आता कधी म्हणून तर त्यांनी दुसरं लग्न केलंय ना. टाकल्या. ईशा नको करू. अगं हे सोनाली काय चाललंय, तू काय बोलतोस? तुला काय? जोरदार टाळ्या! धमाका परफॉर्मन्स. काय एनर्जी, काय पंचेस. भन्नाट झाला परफॉर्मन्स. आणि आता विचारूया आपल्या हास्यरथी महारथींना की त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स.
सुपर हिट. मी तुम्हा दोघांनाही विनंती करते की तुम्ही स्थानापन्न व्हावं. स्वप्नीलदा तुम्ही इथे स्थानापन्न व्हावं. थँक्यू. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. थँक्यू. मंडळी, आजच्या ग्रामसभेचा विषय आहे गावामध्ये शांतता राखणे. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, यांच्या चर्चेमुळे इथे हास्याचे फटाके नक्कीच फुटतील. त्यासाठी मंचावर स्वागत करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांचं. बस, प्रत्येक ग्रामसभेची सुरुवात गोंधळानेच करायला हवी असं लिहिलंय का? नाही. गधड्यांनो, मूर्खा. अत्यंत महत्वाच्या विषयासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. जर हा विषय आपण आत्ताच व्यवस्थित हाताळला नाही, हे प्रश्न आपण आत्ताच व्यवस्थित सोडवले नाहीत, तर भविष्यात आपल्या गावचे तुकडे होऊ शकतात. एवढा म्हणतो काय मास्तरांनो? म्हणजे एकदम गंभीर विषय हा. म्हणजे हा विषय काय तो कळला पाहिजे. माझी तीनदा रिपीट उडेल माहितीये काय? पटकन सांगा, माझी तीनदा रिपीट उडेल. सरपंच, तुमची तीनदा रिपीट उडवलीच पाहिजे. त्रेधा तिरपीट असा शब्द आहे तो. तीनदा रिपीट, तुम्हाला तीनदा रिपीट करावा लागतो शब्द. त्रेधा तिरपीट कळलाय शब्द म्हणून कुठेही वापराल का? महत्वाचा विषय बाजूला राहतोय. सॉरी. तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे की शेजारच्या गावात दंगल पेटलेली आहे. म्हणजे काय? गेल्या महिन्यात तालुक्यातल्या गावांना याची झळ बसली. काल आपल्या शेजारच्या गावाला बसली. भविष्यात कदाचित आपल्या गावाला सुद्धा याची झळ बसू शकते. म्हणूनच ही सभा भरवलेली आहे आपण. नाही, पण मास्तरांना आपल्या गावात दंगल नाही होणार. आपलं गाव शांत आहे आणि आपण कसं एकोप्याने राहतो ना. नाही, खरंय खरंय. पण काय आहे, लाकडाला वाळवी आणि शांततेला दंगल कधीही लागू शकते. काय ना, ही विघ्न संतोषी माणसं जी असतात ना, ती अशी एकोपा असणारी गावच पहिले लक्ष करतात. लक्षात घ्या. नाही, पण मास्तरांनो, ही दंगल होऊ नये म्हणून काय करावं लागेल? बरोबर. म्हणजे काय करू नये हे सांगण्यात तुमचा कोण हात धरू शकत नाही म्हणून म्हटलं. बरोबर. कॉम्प्लिमेंट 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 काय करू नये असं सांगण्यात तुमचा कोण हात धरू शकत नाही म्हणून विचार. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रागावर कंट्रोल करा. बरोबर, रागावर. आणि महत्वाचं म्हणजे कर्तृत्वाची मुठभर पण दादागिरी गावभर ही वृत्ती सोडा. सतत छोट्या छोट्या भांडणांवरून कलह करू नका. तर ही दंगल होऊ नये यासाठी आज आपण काहीतरी नियोजन करायचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजिबात भांडू नका. भावना भडकेल असं काहीही करू नका. त्या घरी सगळ्यांना तुम्ही सुद्धा मोरे. नाही, मी आता सगळं सोडून दिलं इथं आता. मी आता ते फालतूगिरीमध्ये नाही आहे. ते काय झालं होतं, मी त्या दिवशी रात्री बसनी प्रवास करीत होतो. ते नेमकी भावना तिला हलूच कोची काढली मी. काय झालं, रात्रीचं 12 वाजलं होतं. मला वाटलं मी तिला दिसणार नाही. दिसलं कसं? काय झालं, माझी तुकतुकीत कांती ना, ती रेडियम सारखी चाकाकते का. त्याच्यामुळे काय झालं, मी चिमटा काढला हलूच, पण तो तिच्या नवऱ्याला दिसला. मी चकचकीत ना, रेडियम सारखा. नवऱ्यानंच नाही, अख्खी जो बस मध्ये लोक होती ना, त्यांनी मार मार मला मारली. आम्ही होतो तिथे. वासाडे ना होतो, मग सोडवलं काय ना, मारायला होता. चुकता. कसला योकोबा राहणार, कसला योकोबा राहणार. थांबा 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 मोरे. हो. भावना म्हणजे कुणी स्त्री नाही. नाही काय? नाही. मग माझा काही संबंध नाही त्याची. हो, भावना भावना म्हणजे आपल्या इमोशन्स, फिलिंग्स, अस्मिता, त्याच्याविषयी बोलतोय मी. मुळात कुणाच्याही जातीय, राजकीय, धार्मिक भावना दुखावतील असं येत्या काळात आपण वागायचं नाहीये. आपल्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे काय? रिकाम टेकडी लोक. अरे गप्प बस रे बने. गावाचं वैशिष्ट्य आहे विविधतेत एकता. त्याला गालबोट लागेल असं काहीही वागू नका. कळलं? आणि महत्वाचं म्हणजे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्या अफवा पसरवू नका. नाही तर काय, मागच्या टायमाला ह्या लोकांनी सगळ्यांनी अफवा उठवली की गावामध्ये मगर शिरलेली आहे. बरं, गावात मगर शिरले हे सगळं वसडे माझ्या घरात आलं काटे घेऊन मला मारायला. मास्तरांनो माझे उत्तर आहे, चूक यांची आहे. काय? हे उपडी झोपतात ना, लांबून असं वाटतं मगर झोपले. काय करत? आणि मास्तरांनो, आम्ही चादर वर करून बघितलं तर आम्हाला खवले दिसले. आम्ही चादर न काढता ताणकायला सुरुवात केली. ए बने, आमचा गैरसमज झाला, उपडी फणी ठेवला नव्हती. गप्प बस रे बने.
हे कुरळे केस ना लाटण्यात टाकून सरळ करीन आणि चिकू सोबत तुला पण ग्राइंडरला लावीन. गप्पा बस गधड्या. मास्तर आपण वर मला पण एकदा मार पडला माहिती तुम्हाला फोनमुळे काय आता problem आहे? मला पण त्रास होतो. काय काय झालं माझ्या भाचीचं लग्न होतं तर लग्नात मग मी असा फेटा बांधलेला आणि मी इकडे तिकडे फिरे तर मला फोटो सोकुलला पाठवायचं होतं ना. सोकुलला पाठवायचं होतं तर काय झालं तेवढ्यात कोणतरी बोलला की मोऱ्यांना 2 शिंग आलेत. बरोबर हो जो तो यांनी माझा फेटा काढी मला लग्न एन्जॉय करताच आलं नाही आणि फोटो पण पाठवताना आले माहिती आहे. नशीब समजा शिंगा आल्या ती सांगितलं शिपूड उगवलंय सांगितलं असतं लेंगा वाढला असता सगळ्या. तर बसाडे तूच होतास तू नाही, मी नाही, मी खरा नाही. सांगायचा मी खरा- गप्पा बसा रे. दंगल होऊ नये म्हणून आपण मीटिंग घेतो आणि तुम्ही इथे येऊन सुद्धा भांडताय. मास्तरांनो माझ्या बारक्याक ताप इलो आ त्याका दंगल दाखवची आ माका निदान दंगल बघून तरी त्याचा ताप उतरीत असा वाटता माका. वेंगुर्लेकर बाई दंगल ही दाखवण्याची नाही थांबवण्याची गोष्ट आहे. वा आणि दंगल बघून ताप कमी होत नाही तर व्यवस्थेवरचा ताप वाढतो. आणि इतकाच जर तुमचा बारक्या तापला असेल तर घरात गिजर म्हणून लावा. मास्तरांनो इथं त्यांचा बारका तापलेला असतो. तेव्हा एकदा त्याला फ्रीज मध्ये हो दे त्याचा बर्फ. कसे बोलतात मास्तरांनो काय कोको मी काय बोलतोय आपण भांडतच नाही आपण एकोप्याने राहतो मग हे आपल्यात दंगल कशी होतली करेक्ट आहे. हे बघा अत्यंत योग्य प्रश्न विचारले. मग हे मुळात आपण सगळी माणसं जे स्थानिक रहिवासी असतात ते दंगल कधीच करत नाहीत कारण ते सलोख्याने राहत असतात. ते सगळे एकमेकांना ओळखतात. त्यामुळे आता याच्या पुढे आपल्या गावात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक माणसावर लक्ष ठेवा. पण ऐका की आता आपला पम्याजी गेलाय बाहेर तो मग त्याला आता परत गावात घ्यायचा का नाही मग. घ्यायचा सावत्या तो बाहेर गेलाय पण तो आपलाच माणूस आहे की नाही. नाही नाही आपला माणूस जरी असला ना तरी मला ना त्याच्या हालचालीवर लय संशय आहे. काय झालं गावाचा फोटो काढत होता आणि म्हणत होता गरम गरम गाव विकून येतो दुसऱ्या गावात. तो गरम गरम पाव विकायला गेलाय. बेकरी काढलीच नाही वाटेल ते ऐकता तुम्ही मोरे गप्पा बसा. गरम गाव गाव नाही विकायला गेलाय तो पाव विकायला. गाव आहे का? उद्योजक होऊ पाहतोय तो स्थिर सावरू पाहतोय त्याला करू द्या ना त्याचं काम. मास्तरन मला एक प्रश्न पडलाय बोल बोल. आता पम्या तिकडे बाहेर गावी गेलाय म्हणजे त्यांच्यासाठी तो बाहेरचा आहे मग त्याला त्यांनी मारलाली मग हे तोपर्यंत का आपण बघत बसायचं काय त्याला मालाच्या ते आपण त्या गावातल्या लोकांना मालाचं कळलं काय त्याला मारायचं नाही. पोकळ बांबू घेऊन तिकडे फटको येते का ना मी तर ट्रॅक्टरच काढतो ना अंगरडीला उखडून मी माझ्या बारक्याक घेऊन येऊ काय तिकडे जाऊन सगळ्यांना चटके द्यायचे. यांचं ऐकत बसू नका हे बाबा त्याला मारली मग. हेच तुमच्या लक्षात येत नाही. बघा तुम्ही काय करताय ते. तुम्हाला कोणी सांगितलंय की पम्याला त्या गावातल्या लोकांनी मज्जाव केलाय निर्बंध लावलाय का त्याला गावात येण्यापासून. नाही. तो त्याचे पाव विकायला गेलाय की नाही. मग आता तुम्ही पेटला असतात खवळला असतात आणि गेला असतात हिंसा करायला तर त्या गावची माणसं शांत बसणार होती का. त्यांनी तुम्हाला मारलं असतं की नाही? त्यातून काय झालं असतं आणखीन एक दंगल पेटली असती. हे लक्षात ठेवा. दंगलीच्या मागचं सगळ्यात मोठं कारण हे छोटी शंका आणि मोठी अफवा असते. बरोबर आहे वा 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 बरोबर आहे, बरोबर आहे, मास्तरांनो. मी सांगितलं म्हणून आम्हाला हे सगळं कळलं. आता आम्ही काय करणार नाही आमचं आम्ही कसं काळजीपोटी बोलवतो कसं पम्या आमचा माणूस आहे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय आता बाहेरून जे कोणी लोक आपल्या गावात येतील आता आपलं गाव पर्यटन स्थळ आहे त्यामुळे अनेक लोक येतील त्यांना आपण निर्बंध नाही लावायचे पण त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवायचं. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या त्या कळवायच्या इतरांना. आणि हे जे तुमच्या व्हॉट्सअपवरती अनेक मेसेजेस येतात फोटो येतात व्हिडिओज येतात त्या प्रत्येकावर विश्वास ठेवायची गरज नाहीये. दंगलीचं हे सुद्धा एक मुख्य कारण आहे. हल्ली काय झालेलं आहे तंत्रज्ञान खूपच प्रगत झालेलं आहे. बरोबर आहे. त्यामुळे AI आलेला आहे. हा तुम्ही सांगितलं यांच्यावरती मी सांगितलं होतं AI म्हणजे काय डीप फेक आलेला आहे मॉर्फिंग आलेला आहे त्याच्यामुळे मॉर्फिंग म्हणजे काय. हा मॉर्फिंग म्हणजे जे फोटो असतात किंवा व्हिडिओ असतात त्याचं मूळ स्वरूप बदलायचं. हो असं होतं. म्हणजे मूळ स्वरूप बदलायचं म्हणजे उदाहरण द्यायचं तर समजा एखादा फोटो आहे ज्याच्यात गाढव आहे त्या गाढवाचा चेहरा काढून त्याच्यावर सरपंचाचा चेहरा लावायचा. पण मला हेच मूल चित्र वाटतंय. मॉर्फिंग म्हणजे काय. हा मॉर्फिंग म्हणजे जे फोटो असतात किंवा व्हिडिओ असतात त्याचं मूळ स्वरूप बदलायचं. हो असं होतं. म्हणजे मूळ स्वरूप बदलायचं म्हणजे उदाहरण द्यायचं तर समजा एखादा फोटो आहे ज्याच्यात गाढव आहे त्या गाढवाचा चेहरा काढून त्याच्यावर सरपंचाचा चेहरा लावायचा. पण मला हेच मूल चित्र वाटतंय. चिकू एक एक करून बी काढेल.
शांत बस. मुळात व्हिडिओ सुद्धा मॉर्फ केले जातात. काय केलं जातं? डीप फेक केले जातात. समजा बनेने काहीतरी छान आपलं वक्तृत्व केलेलं आहे, छान काहीतरी भाषण दिलेलं आहे, पण कुणीतरी सेम त्याच्यासारखा आवाज काढतं किंवा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सेम त्याचाच आवाज काढतं आणि त्याच्यात शिवीगाळ किंवा भडकाऊ भाषणं वगैरे बोलली जातात. आणि मग तसे व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपला येतात जे तुम्ही आंधळ्यासारखे फॉरवर्ड करता. हे असं होतं? हो, तर ते करू नका. म्हणजे ह्यानं दंगल घडू शकते. अगदी घडू शकते. ह्याना सांगा ही बारकी सुपारी जॅकेट मध्ये बसलेली आहे, तिला सांगा. ऐकतं काय? अहो सकाळी उठल्यापासून आपल्या अख्ख्या गावात जेवढे व्हॉट्सअपचे ग्रुप आहे ना, हा दलबद्री माणूस ऍडमिन आहे त्याचा. सकाळी उठल्यापासून नुसता गुड मॉर्निंग आणि एक फोटो कुठला तरी सेव्ह केलेला आहे, 4-5 बल्ब काढलेला कुठला तरी फोटो आहे, पेट्टे बल्ब आहेत, त्याचा फोटो पाठवतो आणि त्याच्या खाली लिहितो नासानं काढलेला आपल्या गावचा सुंदर फोटो. आता मला सांगा, नासाला दुसरे कामधंदे नाहीत सकाळी उठल्यापासून? ते काय आपल्या गावाचे फोटो काढत बसतील? हा अहो, तालुक्याच्या नकाशावर आपलं गाव दिसत नाही तर चंद्रावरनं दिसेल? हा खुला माणूस आहे एक नंबरचा. मी सांगतो, हा जर चंद्रावर असताना तर नील आर्मस्ट्रॉंगने पहिला ह्याच्यावर पाय दिला नसता आणि मग चंद्रावर दिला नसता. हा खुला माणूस आहे. तो देल किंवा नंतर देल, मी आधी तुझ्या त्याला कशाला बोलताय? बरोबर बोलतोय तो. काय बोलतोय बरोबर? मास्तर नुसतं फोटो तर नाही, हे बॅनर पण लावतात. नाही तर काय? लोकांना चितवणारे बॅनर लावतात आणि त्यावर काय लिहितात? आम्हाला हात लावून तर दाखवा. दुसरा बॅनर लावला होता, आमच्या नादाला लागायचं नाही. नाही तर काय गरजच नाही ना या बॅनरची. आणि हा सावता आहे ना, तो बॅनर वाचून डायरेक्ट मारायला येतो. मूळ मुद्दा काय त्याला माहितच नसतो, पण पहिलं मारायला येतो आम्हाला. काय बॅनर काय आम्हीच लावतोय? तुमच्या पाठी नव्हतं लावलं बॅनर. तुम्ही लावता आधी. काय लिहिलं होतं बॅनरवर? काय? मारलेलं आता पेटवीन वात. बरोबर आहे. पेटोवर तू पेटव की तुम्ही पहिलं banner- असं का बरं लिहिलं होतं मग? तुम्ही आधी लावता. शांत बसा जरा, गधड्यांनो. नाही तर काय वाटेल ते बोलताय, जरा विचार करा ना. काय काय चाललंय तुमचं? बॅनरबाजीसाठी भांडताय तुम्ही मूर्खांनो. याचा साधा विचार करा. जो लोकनेता आपल्या परिसरासाठी, आपल्या समाजासाठी काम करतो त्याला ते दाखवायची गरज नसते, ते दिसत असतं. जो काम करत नाही तो बॅनरबाजी करतो. हे विसरून चालणार नाही. आजपर्यंत दंगली इतिहासावरूनच झाल्यात, विज्ञानावरून नाही. आणि या दंगलीमध्ये सगळ्यात जास्त भरडला जातो तो आपल्यासारखा शोषित, गरीब, सामान्य, प्रामाणिक माणूस. तुमचं नुकसान व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर खुशाल करा दंगली. पण जर या दंगलींमधून सावरायचं असेल आणि आपल्या समाजाला पुढे न्यायचं असेल, आपल्या देशाला खरंच प्रगतीवर आणायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नका. माणसाने माणसाशी माणसासारखं वागा, कारण संविधान फक्त एकच धर्म जगायला शिकवतो, तो म्हणजे माणुसकी. नाही आता मला पटले सगळे, बरोबर बोलायचं आहे. हे बघा, मांग जे काही माझ्याकडनं चुकून तुम्हाला मी काही बोललो असेल तर मी तुमची माफी मागतो, मला माफ करून टाका. आणि मेन गोष्ट म्हणजे हेवे दावे जे काही झालेले आहे, तुम्ही हेवे करता तसं काही करू नका. आणि सरपंच म्हणून मला एक छोटीशी गोष्ट ऍड करावीची वाटते. कशाला? म्हणजे नाही आता विषय आपले सगळे बसलेत आहे म्हणून आपल्याला सांगून टाकू. म्हणजे कसं आहे की समजा राग आलाच एखाद्या माणसाला, बाबा ह्याचा आलाय राग, मला सणकन जाऊन त्याच्या कानाखाली मारायची, त्याला राग यायच्या आधी म्हणायचं सॉरी, माफ कर, म्हणजे विषय मिटला. बरोबर मास्तर, म्हणजे खरंच चांगली गोष्ट. सरपंच म्हणू, तुमचं म्हणणं मला अगोदर खरंच पटलेलं आहे. खरंच पटलंय. सॉरी. क्या बात है. अतिशय महत्त्वपूर्ण भाष्य केलं गेलं या स्किटमधून. थँक्यू सो मच हा विषय इथे सादर केल्याबद्दल. हा रसिक प्रसाद दा. फॅन्टास्टिक, अप्रतिम विषय होता आणि तो जितका ज्वलंत तितक्याच तो दाहकतेने मांडला जाणं गरजेचं होतं. तो त्याच दाहकतेने मांडला गेला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक. विशेष कौतुक श्रमेश तुझं, तुझ्यासाठी स्पेशल टाळ्या. अत्यंत प्रभावी आणि खतरनाक डायलॉग्स तू या प्रहसनात लिहिले होतेस. फार म्हणजे असं पटत होतं, पेटायलाही होत होतं ऐकताना. फार ताकद आहे तुझ्या लेखणीत श्रमेश, अप्रतिम. खरं तर मला असं वाटतं हे गाव पर्यटन स्थळ आहे, पण ते ठिकाणांकरता नाही तर या माणसांकरता आहे. प्रत्येक माणूस जवळून बघावा असा या गावातला आहे आणि तितक्याच अप्रतिम पद्धतीने तुम्ही ती ग्रामसभा साजरी करता. सगळ्यांनीच फार अप्रतिम केलं. मंडळी, आपले लाडके सासरा आणि जावई त्यांच्या चष्म्याच्या दुकानात आलाय एक लेखक.
त्यामुळे सज्ज व्हा हास्याची जुगलबंदी अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर येत आहेत खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. हॅलो, स्वप्नील जोशी सर, मी लेखक श्याम राजपूत बोलतोय. हिम्मत कशी झाली? नाही सर, ते काय आजकाल असिस्टंट पण रायटर होत आहेत, ते सेटिंगवाले पण संकल्पना सुचवत आहेत ना, म्हटलं आपण पण थोडंसं वेगळं करू बा. अभिनय नाही नाही नाही, चालू आहे. आता थोडीशी सुधारणा झालेली आहे. नाही ना हो, कॉमेडीची बोंबाची हो. कॉमेडी म्हणजे माझ्यासाठी तेल लावलेला पैलवान झालेला आहे. हातात येतच नाही, तो सटकून जातो. हो, मुद्द्यावर येतो सर, मुद्द्यावर येतो. सर, मी तुमच्यासाठी आहे ना एक भलती भारी फिल्म लिहिलेली आहे. कधी येऊ ऐकवायला? नाही, आता नाही, संध्याकाळी येतो. नाही, रेडी आहे. एंडाला आलेलो आहे, 2च पानं लिहायची बाकी आहे. पण सर, माझा चष्मा फुटला. हां, तो रिपेअर करायला टाकलेला आहे. तो येतो आणि लगेच तुमच्याकडे येतो मी. टायटल, तू शिला तू जीत. काय सांगता, एवढं भारी टायटल तुम्ही कधीच ऐकलं नाही. थँक्यू सर. सर, त्या मंजिरी ओक मॅडम आहेत ना, त्यांना मी फोनवर हे टायटल आणि स्टोरी ऐकवली. त्याने डायरेक्ट घरी बोलवलो. आणि तिथे प्रसाद ओक सर पण होते. त्यांनी तर डायरेक्ट मला आहे ना त्यांची साऊंड प्रूफ केबिन आहे ना त्याच्यात बसवलं मला. हा. अहो, ती केबिन नाही का, मंजिरी मॅडम चिडल्या की शांततेसाठी ते जिथे जाऊन बसतात ती. तर त्यांनी त्या केबिन मध्ये मला घेतलं आणि माझ्या घरच्यांचा जो जोरात उद्धार केला ना, अरे, माझे कान तृप्त झाले हो. बरं, तिथून बाहेर आलो, लगेच मंजिरी मॅडमनी मला आहे ना असे 5,000 रुपये दिले आणि ते टायटल विकत घेतलो. हा, आणि माझ्याकडून बांडवर सही करून घेतली की आता याच्यावर कुठेच काहीच करायचे नाही. मला कळलं नाही असं का बरं बोलले त्या, असं का बरं बोलले असतील स्वप्नील सर. हॅलो, रेंज गेली वाटतं. चष्मा घेतो. चिडलेत. अरे बापरे. राम दादा. हॅलो. ओ दादा, नमस्कार हो. दादा, काल तुमच्याकडे चष्मा टाकला होता रिपेअरिंगला, तर तो आज तुम्ही परत देणार होते. ॲडव्हान्स पण दिला होता मी. अरे हो दादा, हे बघा, पावती पण आहे बघा. अरे हो दादा. अरे बघा हो. अरे काय चालू आहे तुमच्या? कधी मी खंडीभर वाक्य बोलतो, एक रिॲक्शन देत नाही हा माणूस. आता काही बोललो नाही, दोनदा हू पलटतोय. ऐका दादा, चष्मा रिपेअरिंगला टाकला होता ना, हे बघा ही पावती आहे, मला चष्मा द्या ना परत. वसाड्या, मला कशाला पावती दाखवतोस? मग तिकडे मालक बसलाय, त्याला दाखव. कोण मालक? ओ मालक, चष्मा द्या पटकन मला. वसाड्या, मालकाला सांगशील चष्मा दे म्हणून? अरे बापरे. तिकडं नोकर बसले, त्याला सांग चष्मा द्यायला. अरे तो बोलतोय तुम्ही देणार, तुम्ही बोलताय तो देणार. अरे काय करताय? हे बघ, गंमत करू नका. मला थोडंसं ना अर्जंट आहे. मला आहे ना लिहायचे, त्यासाठी चष्मा पाहिजे. मी लेखक आहे, लेखक. तो स्वतःला सांगतोस की आम्हाला सांगतोस? बघ, थोडासा विचार कर आणि बोल. काय तू लेखक आहेस का कोण आहेस? नाही, मी तुम्हाला सांगतोय, मला चष्मा द्या हो दादा. ऐका ना, चष्मा द्या, पटकन द्या. मी नाही देणार. का बरं? मी रुसलोय. आणि मला कोणावर रुसले तुम्ही? मी नाही सांगणार. अरे का नाही सांगणार? अरे कोणीतरी बोला ना रे. ओ मोठा भाऊ, ओ दादा, बोला ना काहीतरी, मला चष्मा पाहिजे. ओल्ड थंड घे ना वाचाड्या. सांगतो. पुरणपोळीवरती तूप जावेने घेतलं पाहिजे का सासऱ्याने घेतलं पाहिजे? तन्मय, हा काय प्रश्न आहे आता? लेखक आहेस ना तू? हो. मग दे ना उत्तर वाचाड्या. अरे असं कसं उत्तर देऊ? स्क्रिप्ट लिहिताना हा प्रश्न जेव्हा लिहिशील हा. तेव्हा त्याच्या पुढं
प्रश्न लिहिशील का उत्तर लिहिशील? उत्तर. मग दे ना वाचायला उत्तर. अरे एवढं काय चिडताय तुम्ही? कारण लेखकावरती माझा राग आहे वाचाड्या. तू असा कोणतरी सामान्य असतात ना तर मी चिडलो नसतो, पण तू लेखक आहे म्हणून चिडतो. बापरे. लेखकांवर माझा जाम राग आहे. लेखक पण तुमच्याबद्दल हेच बोलतात. सॉरी सॉरी. सगळ्यात शत्रू कोण असेल माझा तर तू लेखक. तू नको बोलू वाचाड्या. तू लेखक आहेस ना, तू नको बोलू. नाही बोलत. सगळ्यात शत्रू माझा लेखक आहे. बरं बरं. वाचाड्या माझ्यात आणि प्रेक्षकामधला जो अडथळा आहे तो लेखक आहे वाचाड्या. बापरे. नाही तर आज तो नसता तर मी प्रेक्षकांचा देव झालो असतो वाचाड्या. बापरे एवढं. लेखकाने लिहिलेली वाक्य मी कोलतो. बोलतो तुम्ही? लेखकाने लिहिलेली वाक्य खरंच कोलतो. लेखकाने लिहिलेली वाक्य बोलतो असं म्हणायला पाहिजे ना तुम्ही. मी कोलतो वाचाड्या. कुदू नका तुम्ही जास्त, मला भीती वाटते. अरे बापरे, हे भयानक अवघड प्रकरण आहे. होय अवघड म्हणजे कसं मी याच्यावर आयुष्य काढतो तर माझं मला माहिती. अरे 2 मिनिटात माझ्या डोक्यात चमका यायला लागल्या. चमकायला माझं आयुष्यभर चमकतंय. बापरे. काय बोला तो माणूस? काहीतरी. काय पुरणपोळीवर तूप कुणी घ्यायचं, सासऱ्यान की जावयान? कुणी घेतला पाहिजे? आता मला काय माहिती. जावयानं घेतला पाहिजे. का बरं? कारण जावय हा लवेबल पर्सन असतो. क्या बात आहे, भारी उत्तर भेटलेले. ऐका ना, पुरणपोळीवर जावयाला तूप दिलं पाहिजे किंवा त्याने घेतलं पाहिजे. कारण तो लवेबल असतो. मग वसाड्या ते तूप तुझ्या डोल्यात टाक आणि लिहित बस. लवेबल लवेबल लवेबल. अरे दादा, डोळ्यात तूप टाकून कोण लिहितं हो? आणि त्यांना म्हणा कोण जावई कोण सासरा, त्यांच्यासाठी तुम्ही मला माझा चष्मा देत नाहीये. अरे कोण आहे जावई सासरे? अरे बोला ना, काहीतरी बोला ना हो. तो बसला ना वसडा, तो माझा सासरा आहे. हा, त्या दिवशी होली होती, अख्खाच्या अख्खा डबा तुपाचा पुरणपोळी वाटला, पण नगभर मला तूप पण नाही त्याला. बापरे. आणि तुम्ही पुरणपोळीवरती मी तूप टाकत होतो, या वसाड्याने चोरली ती पुरणपोळी. तो माझा जावई आहे वसाडा. तुम्ही जावई सासरे आहेत? कुठून मला दुर्बुद्धी सुचली आणि मी तुमच्याकडे चष्मा टाकला. हे बघा, तुमचे वाद आहे ना, तुम्ही तुमच्यात मिटवा, पण मला पट्टकन माझा चष्मा द्या. मला नाही देणार. का बरं? त्याला सॉरी बोलायला सांगा. वसाड्याने तूप नाही देणार नगभर मला. सॉरी बोला ना दादा. मी देणारच नाही त्याला. सॉरी बोलायचं. अरे सॉरी बोलणार नाही. हो, अरे काहीतरी मी पण सॉरी बोलणार मी नाही. सॉरी बोलणार नाही. अरे ऐका ना, मला आहे ना पटकन चष्मा पाहिजे, त्याच्यासाठी मागतो. ओ दादा, अरे मी तुमच्या बाजूने बोललो की जावयाला पहिलं तूप दिलं पाहिजे. तुम्ही तरी द्या मला चष्मा. ठीक आहे, माझ्या बाजून बोलो, मी चष्मा देतोय, नाही तर देणार नाही सांगतोय. सॉरी बोला, सॉरी सांगून ठेवतोय. बाबा इकडे तिकडे करून टाकेन. सासरा होतो. घ्या. थँक्यू बरं का, तुम्ही खरंच खूप चांगले आहे. मी नुसताच चांगला नाहीये, मी टू सेक्सी ब्राऊन बॉय पण आहे. टू सेक्सी ब्राऊन बॉय. कोण आहे तुम्ही? टू सेक्सी ब्राऊन बॉय. आरशासमोर उभं राहून हे एकदा म्हणा. स्वतःला लाज वाटून ट्रक खाली जाऊन मराल तुम्ही. अरे नाही ते चष्मा. नाही देणार चष्मा. लेखकाचं वाक्य आलं असं, ते पडलेलं वाक्य होतं. तुम्ही एकदम कवळे कचके, सिकने सटके तुम्ही. इब्राहिम अली खान आहे ना? त्यापेक्षा नाही तर नाही तुम्ही. वा थँक्यू रे, थँक्यू. तुम्ही मला चष्मा दिला गड्या. क्या बात आहे. अरे एका बाजूला काच लावलेली, एका बाजूला काचच नाहीये ना. माझं काम एका बाजूला काच लावण्याचं होता, दुसऱ्या बाजूला काच लावून त्या माणसाचं आहे त्यांच्याकडे लावून घे. दादा पटकन काच लावून द्या बरं याला. उडव्या बाजूचं मी काम केलेलं आहे, आता जाव्या बाजू त्याचं काम आहे, त्याने करावं. वसाडी पडली तुमच्या तोंडावरती, असा भडकाव काय धरून काय नकाली मारून वासाड्या. हा, जाव्या बाजूचं मी काम केलेलं आहे, उडव्या बाजूचं तुम्हाला काम करायचं आहे. अरे बापरे. हा, जाव्या बाजूचं मी काम केलेलं आहे, उडव्या बाजूचं काम करायला सांगा त्याला. उडव्या आणि जाव्या? आमान तुमच्या उडव्या आणि जाव्या बाजू शोधून बुक्क्या मारल्या पाहिजे. अरे एखाद्या माणसाला उजवी का डावी हे फार तर कळत नाही. तुम्हाला बोलता पण येत नाही. नाही बोलताय तू वाचड्या. काय करायचं तुला वाचड्या? अरे हे मला कायला सांगताय तुम्ही? तू लेखक आहे म्हणून तुला सांगतो वाचड्या. लेखकावर लांब राग आहे माझा. ए बाबा, मी चुकलो. मी लेखक आहे ना, मी चुकलो. पण मला चष्मा द्या रे नीट करून. वाटल्यास मी तुम्हाला ना 1 किलो तूप देतो बस. अरे तुपाचा प्रश्न नाही रे बाबा. मग काय झालं, हा वसाऱ्या कुठल्या तरी चपलेच्या दुकानामध्ये कामाला होता. माझी पोरगी तिकडे चप्पल घ्यायला गेली. चप्पल दाखवताना या वसाडीने तिच्या पायाला गुदगुल्या केल्या. मग तिला जाम आवरलं. लगेच ह्याला हो म्हणाली. आता काय करू मी वाचाऱ्या? म्हणजे
माझ्या स्पर्शात रोमांस आहे ना, त्याला मी काय करू? हो तू काही नको करू. तू न तुझा रोमांस बर्फावर जाऊन बस. तुझा रोमांस आहे ना तुझ्या स्पर्शात सकट गारठेल. अरे काय दलिंदर लव्ह स्टोरी आहे. पायाला गुदगुल्या केल्या आणि डायरेक्ट पोरगी पटली. ओ दादा मला स्वप्नील जोशींना पटवायचे. मग त्यांच्या पायाला गुदगुदल्या करा. काय बोलताय हो तुम्ही? मला स्क्रिप्ट ऐकवायची आहे त्यांना आणि त्याच्यासाठी मला लिहावं लागेल. त्याच्यासाठी चष्मा लागेल ना, म्हणून म्हणतोय ना मी. ओ दादा मला जवळच्या दिसत नाही म्हणून म्हणतो ना हो मी. वसाड्या लांबून लिही ना. लांबून? हा, बाथरूम मध्ये खेळता खेळता तू बेडरूम मधली वसाड्या. अरे बाथरूम मध्ये खेळता खेळता बेडरूम मध्ये तुमच्या बापाने लिहिले होतं. बाप काय देतात आणि इकडे मी आहे ना डोकं सटकावताय ना हो माझं. हे बघा बाथरूम मध्ये माणूस खेळतोय तो बेडरूम मधला कसा लिहिल? त्याचा हात जाईल का, पुरेल का बेडरूम पर्यंत? का रामसीचा भूत आहे त्याचा चालला हात? तर त्यांनी बाय ना मी काय कोणीच लिहू शकणार नाही. मग लेखक कशाला झालास? कखले व्हायचं ना तू. कखले काय व्हायचं? कखले म्हणजे लेखकाचा उलट कर. लेखक कखले. अरे बापरे, हा विनोद ऐकल्या मी आता हायवेवर असतो ना ट्रक समोर उडी मारली असती. अरे बापरे. हो दादा मी खरंच सांगतोय तुम्हाला, मी पाया पडतो. मला आहे ना जवळचं दिसत नाही म्हणून चष्मा पाहिजे मला. जवळचं? हा. तुम्हाला जवळचं दिसत नाही? नाही ना. एक मिनिट तो बरा. हो याला जवळचं दिसत नाही. हा उभं राहायचं. अरे काय करताय? अरे शिव्या कशाला देता हो तुम्ही? वसाड्याला दिसतंय तो वरचा. कशाला खोटं बोलतो? दिसतं ना. अरे जवळचं दिसत नाही म्हणजे मला अक्षर वाचताना लिहिताना दिसत नाही, त्याच्यासाठी चष्मा पाहिजे ना. अरे पण वसाड्या अक्षरावर कशाला लिहितोस तू? आकड्यांवर लिही ना. आकड्यांवर तो बापाने लिहिलं होतं. माझ्या बापाने लिहिलंय. तुमच्या बापा आकड्यांवर स्किट माझ्या बापाने लिहिलाय. पिंट्या पाकले माझ्या बापाचं नाव आहे. आकड्यांवर? हा आकड्यांवर स्किट. आणि आम्ही त्या जत्रेमध्ये दोघांनी परफॉर्म पण केलंय त्याच्यावर. अरे काय चाटा मारताय? कसं काय आकड्यांवर स्किट लिहिणार आणि कसं काय परफॉर्म करणार? परफॉर्म म्हणजे ते बघ दाखव. एक दोन. हा 2 3 2 3. अरे 4 5 6 7 8. नाही ना 8 9 10 11. 7 8 9 10 11. 3 4 5 2. अरे 3 4 कसा? 8 10 9 11. अरे नाही बुद्धी 40 57. हो बुद्धी 40 57 45 ने 48. 70 80 70 80 68 65 63. जगाचा अंत जवळ आलेला आहे. मी तर म्हणतो प्रलय ना दैसर चेकनाग्यापर्यंत आलेला आहे. खड्ड्यात गेला चष्मा. अरे पळा रे, खड्ड्यात गेलं सगळं. वा 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 वा, बहारदार. आकड्यांमध्ये लिहिलेलं स्क्रिप्ट फारच आवडलं. परफॉर्मन्स नेहमीप्रमाणे कमाल. प्रसादा, तुमच्याबद्दल मी वारंवार बोलतो. आज 2 माणसांबद्दल मला प्रकर्षाने बोलावं असं वाटतं. एक, हे स्किट ज्यांनी लिहिलं त्याच्या आयुष्यातलं हे पहिलं स्किट आहे, तो कार्तिक विश्वामित्रे. त्याचं खूप कौतुक, त्याच्यासाठी खूप टाळ्या. आणि योगायोग असा आहे की आज इथे आपल्या सुशीलासुजीच्या टीम मधला जो लेखक आहे त्यांनी लिहिलेला हा पहिला चित्रपट आहे अजय कांबळे. त्याचा एक सुंदर योग आता इथे साधला गेला, त्याबद्दल मला फार आनंद होतोय. कार्तिक विश्वामित्रे आणि अजय कांबळे दोघांचेही खूप आभार आणि दोघांचेही खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. पहिला चित्रपट असूनही त्यांनी ज्या शीताफिनी चित्रपट लिहिलाय त्याचं कौतुक मी का करतोय हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर कळेल. थँक्यू अजय. आणि त्यांनी छोटंसं सरप्राईज पण दिलेलं आहे. तो आमच्या सिनेमात काम पण करतोय. वाव, क्या बात है. येस सोनाली ताई. खूप मजा आली. मला विशेषतः उल्लेख करावा लागेल की ते जे शेवटचं आकड्यांचं जे सादरीकरण होतं ते मला इतकं आवडलं की ते मी 92 वेळेला बघायला तयार आहे. त्याला मी 100 पैकी 92 मार्क देणार आहे. फार मजा आली. टू सेक्सी ब्राऊन बॉय आपल्या मराठी चित्रपटाच्या रोमांसचा राजा इथं बसलाय आणि तू कुणाला गुदगुल्या करतोयस त्याच्या त्याला स्वतःला सुद्धा कधी सुचलं नसेल की अशा पद्धतीने रोमांस करून बघावा. तर तुझा तूच प्रभाकर. धन्य धन्य. मस्त.
आणि याच बरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया उद्याच्या भागात. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.